की आता काल जर मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्र शासनाची भूमिका एकदम स्पष्ट केली की जवळपास साधारणतः 32 लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचं त्यांनी काल जाहीर केलं की आहे तिथेच ते पंचनामे करा. घराचे, शेतीचे हे वेगळे पंचनामे होतील. अधिक जर का जनावरांचे काही नुकसान झालेलं असेल तर त्याचे वेगळे पंचनामे केले जातील, असं आज बावनकुळे साहेबांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. साधारणतः 2200 कोटी रुपयांची मदत ही आतापर्यंत सुरुवात झाली, काही जणांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. हे महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही हे काम करत आहोत. तर त्याच वेळेला ज्यांनी हा विषय काढला असेल, मला माहिती आहे हा विषय कुठून सुरुवात झालेली आहे. त्यांनी सुरुवात कुठून केली तर विरोधी पक्षनेता राज्याला नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याचा हा जो परिपाठ आता सुरू झालेला आहे ना, हा त्याचा परिपाठ. आता बर त्या पक्षाने मदत केलेली आहे आणि त्या पक्षाने आपल्या पद्धतीनं मदत केली व आम्ही जनतेपर्यंत जातोय. यापूर्वी काय असे प्रकार घडलेले नाहीत का हो? ठीक. आणि अरुण सावंतांनी एक प्रश्न विचारला, या मुंबई शहरामध्ये यापूर्वी देखील अनेक इमारती कोसळलेल्या आहेत, आग लागलेली आहे, बॉम्बस्फोट घडलेले आहेत. तर त्यावेळेला या मुंबईत सर्वाधिक अँब्युलन्स कोणाच्या होत्या? तर शिवसेनेच्या होत्या. आणि स्वाभाविक आहे त्याबद्दल लोकांना कुतूहल सुद्धा होतं आणि लोकांना एक आपुलकी वाटायची, बा ऐन वेळेला कोण धावून आलं तर शिवसेनेच्या अँब्युलन्स धावून आल्या. त्यावेळेला कोणी असं काहीच म्हटलं नाही ना. आज जेव्हा शासनही मदत करते, वैयक्तिक मदत सुरू झाली, आमची सुद्धा मदत जायला सुरुवात झाली ना, पण त्यावेळेला मुद्दा कुठून आला की तुम्ही पाकिटांवर टाकलं, हे टाकलं. बघा असं आहे की शेतकरी अडचणीत आहे तर खरंच आहे आणि डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग आज ठिकठिकाणी पाहायला मिळतो. ज्या मराठवाड्यामध्ये पाण्याची अडचण होती, आज तिथे पाणी एवढं झालंय की शेतकऱ्याला त्याची अडचण झालेली आहे.